हॅलो. आज मी तुम्हाला जुन्या काळात घेऊन जाणार आहे. 1948 ज्या काळामध्ये अँबॅसेडर कार लॉन्च झाली. भारताच्या वाहन परंपरेतलं एकमेव उत्कृष्ट वाहन म्हणजे अँबॅसेडर. हिंदुस्तान लिव्हर कंपनीची ही गाडी हिंदुस्तान लँडमास्टर या नावानं पहिल्यांदा बाजारात आली. हं? घळघळीत गाडी, पूर्ण आरामदायी. ती कार राजकारणी लोक, सेलिब्रिटीज किंवा मोठमोठे खूप धनाढ्य लोक यांच्या दारात तुम्हाला दिसलीच पाहिजे असं आहे. लाल दिव्याची गाडी म्हटलं ना तर ती अँबॅसेडरच हवी. या अँबॅसेडर कारनी वाहनाच्या बाजारामध्ये खूप वर्ष प्रचंड राज्य केलं. त्यावेळेला जे चित्रपट यायचे ना मंडळी, त्यात सुद्धा श्रीमंती दाखवायचा हा एकमेव मार्ग होता. चित्रपटामध्ये हिरो अँबॅसेडर गाडी घेऊन बसला, एक कामच झालं. अशी ही अँबॅसेडर कार खूप वर्ष जुनी, पण खूप हृदयात बसलेली. कारण आजच्या ज्या गाड्या आहेत ना, सिडान असू देत, SUV असू देत, त्या त्यांच्या त्यांच्या पेसने मोठ्या आहेत, नाही असं नाही. पण ही गाडी उंचीला जास्त होती, अशी गोलाकार होती. तिचा आकार म्हणजे त्यावेळेचं आकर्षण होतं आणि अशी पूर्ण घळघळीत होती, मोठी. बसलं की असं आरामदेह. अशी सुंदर गाडी. तिचं छानशा शब्दात आपण वर्णन करायचं का? करूया. गोलाकार डिझाईन, गोल गोल लाईट्स, पॉवरफुल इंजिन, देहाला देते इतका आराम की अँबॅसेडर दारात ठेवणं हे श्रीमंतांचंच काम. बरोबर आहे ना? मंडळी, नव्याने ही गाडी नव्या रूपात आता पुन्हा बाजारात येते. तेव्हा आपण ती बघू, कदाचित घेऊ सुद्धा. टू टू टू